मंडळी, तुमचं जे काही उत्पन्न असेल पण त्यात तुम्हाला जास्तीत जास्त बचत करायची आहे का? आणि काही केलं तरी ती बचत काही होत नाहीये. पगार कमी पडतोय असं वाटतंय का? मग तुम्ही काही गोष्टींचा अवलंब आजच केला पाहिजे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर, आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. तसंच जे काही आपण कमावलं आहे त्यात आपल्याला समाधानही मिळतं आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमावतात पण बचत मात्र होत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो. असं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर हे 5 उपाय करून बघा. या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, त्यामुळे निश्चितच तुमची बचत होईल. चला बघूया पहिला उपाय काय आहे. फरशी पुसताना मिठाचा वापर करा. वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्याही दूर होतात. तुम्हाला होणारे सततचे त्रास, अनावश्यक खर्च, मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतात. पण लक्षात ठेवा की रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नका. इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता. दुसरा उपाय, झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा. ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा. ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. रोज असं केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होतील, पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या भोवती जाणवेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल. हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुमच्या नकारात्मक वेळेला सकारात्मक कृतीत बदलेल. तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठवू देऊ नका. आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठवू देऊ नका. त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल नक्कीच शिंपडा. त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात, प्रेम वाढते आणि घरात सुख समृद्धी वाढते. पुढच्या उपायांकडे वळूया. पुढचा उपाय असा आहे की सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला आरतीमध्ये कापूर जाळायचा आहे. असं मानलं जातं की कापराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्याचबरोबर कापूरचा धूर वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो, ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा होतो. असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर काही स्तोत्र आहे जी तुम्ही रोज पठण करायला हवी. त्यामध्ये एक स्तोत्र म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र. हे स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते. पैसा मिळवण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. हे स्तोत्र चमत्कारिक आहे, ज्याच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, या गोष्टी करत असताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात. जसं की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते. ही सवय अशुभ मानली जाते. ही सवय तुम्ही टाळायला हवी. आर्थिक गोष्टींसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते. जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते. जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचन शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय इथे पाहिले. जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल. तसेच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. सूर्याची ऊर्जा जेव्हा आपल्या घरात जास्त प्रमाणात प्रवेश करते तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरामध्ये आनंद आणि शांतता राहते. त्यामुळे सूर्यभ्रमणाचा दिशांच्या आधारे तुम्ही घराची वास्तू तयार केली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील. वास्तू आणि सूर्य यांचा अनोखा नातं सांगितलं आहे. सूर्याच्या हालचाली लक्षात घेऊन दिशांचे संबंधित वास्तूचे नियम बनवण्यात आले आहेत.
जेणेकरून सूर्याची ऊर्जा तुमच्या घरात अधिक प्रमाणात प्रवेश करू शकेल, जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून घरात आनंदाचं वातावरण राहील. त्यामुळे सूर्यब्राह्मणाच्या दिशांचा विचार घर सजवताना करणं आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजेच रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंतची, याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. यावेळी सूर्य घराच्या उत्तर पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजाघर अर्थात देवघर तुम्ही बनवायला हवे. सकाळी 6 ते 9 या वेळात सूर्य घराच्या पूर्व भागात असतो. त्यामुळे घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने घराची रचना करावी. असं मानलं जातं की ज्या घरांमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश येतो त्या घरांमध्ये लोक आजारांपासून दूर राहतात. त्यामुळे वास्तूमध्ये सकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडण्याची सुविधा सांगण्यात येते. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ आंघोळीसाठी आणि स्वयंपाकासाठी योग्य आहे. यांचे स्थान आग्नेय दिशेला असावे, जेणेकरून तिथे सूर्यप्रकाश असेल तरच ते कोरडे आणि निरोगी राहू शकेल. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांतीचा काळ असतो. आता सूर्य दक्षिणेला आहे, त्यामुळे बेडरूम या दिशेला बनवावी आणि बेडरूममध्ये पडदे गडद रंगाचे असावेत. असं म्हटलं जातं की यावेळी सूर्यापासून धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरण बाहेर पडतात आणि त्यामुळेच गडद रंगाचे पडदे त्या किरणांपासून तुमचं संरक्षण करतात. अभ्यास आणि कामाची वेळ दुपारी 3 ते 6 अशी असून त्यावेळी सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे अभ्यासाची खोली किंवा पुस्तकालय हे या ठिकाणी बनवणे उत्तम आहे. संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ खाणं, बसणं आणि अभ्यास करणं यासाठी योग्य आहे. त्यामुळे घराच्या पश्चिम कोपऱ्यात जेवणासाठी सर्वोत्तम मानला जातो. यावेळी सूर्य पश्चिमेला असतो. रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत सूर्य घराच्या वायव्य दिशेला असतो. ही जागा बेडरूमसाठी सर्वात उपयुक्त आहे. मध्यरात्री ते पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य घराच्या उत्तरेला असतो. हा काळ अत्यंत गुप्त आहे. मौल्यवान वस्तू किंवा दागिने इत्यादी ठेवण्यासाठी ही दिशा आणि वेळ उत्तम मानली जाते. आता वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्याला आपल्या घरात करता येईल असे नाही, पण त्यातल्या काही गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा आपली प्रगतीच प्रगती होईल. मंडळी, व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.